काय ग काय? पार्थ पार्थ अरे बाहेर जाऊन खेळणार, बॉल लागेल कोणाला तरी. पार्थ नाही, मी इथेच खेळणार. कुणाला लागला तर लागू दे. अगं असू दे, बाहेर किती ऊन आहे, त्याला इथे खेळायचं ना, खेळू दे. काय ग, पण तू का हाक मारतेस? ते काळजीच नाही ना? उलट तुम्ही खुशच व्हाल. काय ग? तू करून आणलीस? हो, तुमची इच्छा होती ना, मग मी संतोषला सांगितलं, त्याने गपचूप मला ही फ्रेम करून आणून दिली. पण काकी, कोणाला सांगू नका हा. अगं कसं सांगेन, तू माझ्यासाठी इतकं काही करतेस. बरं, आता नाही करणार. अगं पार्थ, मी तुला बाहेर जाऊन खेळ म्हणून सांगितलं, लागलं असतं म्हणजे. असू दे, नको चिडूस, असू दे. काकी, कसं वाटलं सरप्राईज? एकदम मस्त. दोघांची जोडी नेहमी अशीच राहू दे, दोघं प्रसन्न हसत राहू दे त्या घरात. मी यांना कधीच स्वीकारलंय, आता घरातल्या सगळ्यांनी स्वीकारायला हवं दोघांना. हो ना ग? असंच होईल. काव्या घरातल्या सगळ्यांची मनं जिंकून घे. असंच होते ग बाई. खूप गोड दिसतायत दोघं. हो ग. पार्थ, तरी मी तुला सांगत होते. काकी, काकी द्या, मी करते. अगं नको, राहू दे, मी करते. बघा काकी, लागलंच. काही अशुभ तर नाही ना ग घडणार? नाही काकी, घरात काच फुटली की घरातलं अशुभ जातं असं म्हणतात. थांबा काकी, मी हळद घेऊन येते लावायला. देवी आई, माझ्या लेकरांवर काही संकट तर नाही ना ओढवणार? अगं हो हो हो, किती प्रश्न विचारशील बाबा. पण तसं झालंच आहे ना आईजी. तिथे दुसरीच कोणतरी मुलगी येऊन राहतीये. आईजी गेली का होती घरातून? नाही म्हणजे मला कायद्याचं फार काही कळत नाही, पण रितसर डिवोर्स पेपरवर साईन झालेत का हो? अगं बाई, होणार होणार, सगळं माझ्या आणि तुझ्या मनासारखं होणार. पण कधी आईजी? मना नेहमी त्या घरची कधीच झालीये. खरं सांगू का, मला इथे अजिबात करमत नाहीये. कधी एकदा लग्न करून तिकडे येते ना, असं झालंय. बरोबर आहे बाळा तुझं, पण काही काही चांगल्या गोष्टी असतात ना, त्यासाठी थोडा धीर धरावा लागतो. आणि संकटाशी सामना करून जे यश मिळतं त्याची गोडी काही वेगळीच असते. अजून 22 दिवस बाकी आहेत. सगळं माझ्या आणि तुझ्या मनासारखं होणार आहे. या 22 दिवसात तुझं आणि रितेशचं लग्न होणार. ही काळ्या दगडावरची रेष आहे. मी नंदिनीला कशी वाजत गाजत माझी सून म्हणून घरी आणते ती तू बघ. बरोबर आहे तुमचं. कसं आहे ना नानासाहेब, हे एक अनपेक्षित वादळ जरी आलं असलं तरी आपल्या नात्यात आणि व्यवहारात
काही फरक पडलेला नाहीये. हे डील फायनलच आहे. हा. पण आपण थोडी कळ काढूया. म्हणजे कसं आहे, एकदा मुलांच्या लग्नाचं हे सगळं मार्गी लागू देत, मग ठरवल्याप्रमाणे आपण पुढे जाऊया. काय प्रथमेश? हो अण्णा, बरोबर तुमचं. आणि नानासाहेब, कसं आहे, आईजींनी एकदा शब्द दिला म्हणजे विषयच संपला. अहो शंकाच नाही त्यात. आणि कसं आहे माहिती का, आम्ही जो व्यवहार करतो ना तो आम्ही माणसं बघून करतो. आणि कसं असतं, कागदावर किती सह्या करा तुम्ही, ज्याला फसवायचं असतं ना तो तुम्हाला फसवतोच. आणि एखाद्याचं मन जर साफ असेल ना आणि एखाद्याने सही जरी नाही केली ना तरी तो व्यवहार चोख पूर्ण होतो. आणि अर्थातच तुम्ही नियत साफ असणारी मंडळी आहात, म्हणून या डीलसाठी जे लागणारे बाकीचे पेपर्स आहेत ते मी स्वतः घेऊन आलोय. खरंय, सगळं काही जसं ठरलंय ना तसंच होणार नानासाहेब. पण या सगळ्यात तुम्हाला विनाकारण मनस्ताप झाला. दिलगीर होता मी नानासाहेब. तसं काय नाही. अहो हे कसं आहे माहिती का, हे जे काही लग्न झालंय ना रितेश राव आणि त्या मुलीचं, ते सगळा पोरखेळ आहे. हो हा, अहो ह्याला काय लग्न म्हणतात का? आणि ते लग्न टिकणार नाही. अहो अण्णासाहेब, ती तुमच्या पैशाकडे बघून ती मुलगी आली आहे. आणि तसं जर नसतं ना तर त्यांनी चोरून का लग्न केलं? अहो ही मुंबईची मुलगी आहे, ती एवढ्या मोठ्या कुटुंबात टिकणार नाही. आणि आईजीनं हे सगळं कळतंय. हो, म्हणूनच त्यांनी मला शब्द दिला ना, नानासाहेब तुमची मुलगी नंदिनी माझ्या घरची सून होणारच. हा आईजींचा शब्द आहे आणि माझा त्यांच्यावर पूर्ण विश्वास आहे. अण्णा, अण्णा या इनवॉइसच्या फाईलवर साईन हवी होती तुमची. मी चेक केले, तुम्ही एकदा बघून घ्या प्लीज. शेवटी इथं गाठ पडायची होती जावाई बाबा तुमची. काय हरकत नाही, देर आहे दुरुस्त आहे. काय आता मुहूर्त चुकवायचा नाही. मुहूर्त म्हणजे जावई बापू? नाही म्हणजे मला कळलं नाही. आय एम सॉरी. काय म्हणायचंय तुम्हाला? ऐक ना रितेश, मी सांगतो सगळं तुला. चला. अरे दादा, चल ना, चला, मी सांगतो तुला. काय वाणा साहेब, रितेश रावणाचं याची काहीच कल्पना नाही. तुम्ही काळजी करू नका. हे सगळं आयजींवर सोडा. आयजी बरोबर बोल्यावर त्याला आणतात तुम्ही बघा. हो, हा विश्वास आहे माझा आईजीवर. आईजी, आईजी, रीतसर लग्न झालंय माझं आणि रितेशचं. 22 दिवसात नंदिनीशी लग्न लावणार असं कसं म्हणालात तुम्ही? आईजी, 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 ही नंदिनी तीच ना जिच्याशी रितेशचं लग्न लावून देणार होतात तुम्ही? तुम्ही तिच्याशीच बोलत होतात ना? आईजी, रितेशला न सांगता न सांगता तुम्ही आम्हाला सांगून लग्न केलं काय ग? सांगितलं होतं? आईजी, तेव्हा परिस्थिती वेगळी होती हो. एक शब्द बोलू नकोस. माणसांनी नेहमी तत्वांनी वागावं आणि परंपरा ही तत्वावर आधारित असते. आम्ही परंपरा जपणारी माणसं आहोत. चोरी करू नये, खोटं बोलू नये, मोठ्यांचा मान राखावा, मग तो आपला असो किंवा परका. भेदभाव करायचा नाही. न्याय करताना दिलेला शब्द पाळावा. ही परंपरा आहे आमची. राज पाटील जीवावर उदार होऊन परंपरा पाळतात. तुमचं लग्न ठरण्याआधी आम्ही नानासाहेब आणि नंदिनीला शब्द दिला होता आणि तो आम्ही पाळणार. रितेशचं पुन्हा लग्न होणार नंदिनी सोबत.
आणि फसवणूक तुम्ही आमची केलीत, न सांगता सवरता लग्न करून. पण तुम्ही म्हणजे फक्त तू आणि तुझा मामा नव्हे, आमची सुभद्रा आणि रितेश सुद्धा. विश्वासघात केला त्यांनी माझा, म्हणून शिक्षा दिली आहे सुभद्रेला मी. तिला ठाऊक होत रितेशचं लग्न नंदिनीशी ठरलंय म्हणून तर रितेशला आणण्यासाठी मी तिला मुंबईला पाठवलं होतं. तिने काय केलं? चोरून तुमचं लग्न लावून तुला घेऊन आली आमचं तोंड बंद करायला. नाही मानत मी हे लग्न, नाही मानत. तुला सून होणार ती आम्ही शब्द दिलेला फक्त नंदिनी. आईजी पण तुला आठवतं? अशीच माझ्या मागे मागे आली होतीस तू. तेव्हा मी तुला पाया पडू देत नव्हते. मी तुला म्हणाले होते याचं कारण मी तुला वेळ आल्यावर सांगेन. असं समज आज योग्य वेळ आलीये. तुला मी सून मानत नाही. रितेशची बायको मानत नाही. समजलं? नीट समजलं ना? मग आता नाही आईजी, मी या घरातून जाणार नाही. तुम्हाला मान्य नसलं तरी मी रितेशची बायको आहे हे सत्य आहे. आणि माझी खात्री आहे एक दिवस तुम्ही पण मला स्वीकाराल. कारण परंपरे एवढंच निर्मल मन आणि प्रेम मोठं असतं आईजी. आणि आम्ही तुमची फसवणूक नाही केली आहे, आम्ही प्रेम केलंय एकमेकांवर. आणि आमचं जितकं एकमेकांवर प्रेम आहे ना तितकंच या घरावर आणि तुमच्यावर पण प्रेम आहे आईजी. आणि मला माहितीये तुमचं पण आमच्यावर तेवढंच प्रेम आहे. म्हणून तर फसवणुकीचं दुःख जास्त आहे. तू तर बोलून चालून परकी आहेस ग. कोळशाची धुरी देऊन गॅसवरचं जेवण चुलीवरचं म्हणून खपवतेस. तुला काय वाटलं कोणाला कळणार नाही? असं नाही आहे. आम्ही कधी चलाकी केली नव्हती. डोळ्यात नाकात दूर जातो म्हणून काम टाळलं नाही. कपड्याचा गोंधळ घालून तू सुभद्राचं महत्व आम्हाला पटवून देणार? मला माहित आहे सुभद्रांनी या घरासाठी किती केलंय. पण तुझ्या बाबतीत ती चुकली, साप चुकली. पुत्र प्रेमात भरकटली. आईने फक्त प्रेम करायचं नसतं, थोडं कठोर होऊन शिस्त लावायची असते. मुलं वाहवत जातात, पण आईने त्यांच्या सोबत वाहत न जाता त्यांचे डोळे उघडायचे असतात. मग थोड्या काळासाठी त्यांचा रोज पत्करावा लागला तरी बेहत्तर. त्यांचं हित महत्वाचं असतं. असो, काही जास्त बोलण्यात अर्थ नाही. पण एक सांगते, आम्हाला हे लग्न मान्य नाही. तू आमची सून नाही. आणि या 22 दिवसात नंदिनी या घरातली सून म्हणूनच येईल. आणि ती जर या घरात नाही आली तर मी या घरात राहणार नाही. निघून जाईन कायमची. नाहीतरी रितेशला तू आमच्यापासून तोडलंच आहे. आता मी पण जायचं. घे माझी जागा.
आजी आजी असं नाहीये हो. असं असतं तर आम्ही मुंबईलाच राहिलो असतो. आजी आम्हाला हे घर हवंय, तुमचा आशीर्वाद हवाय, तुमचं प्रेम हवंय आणि त्यासाठी मी काहीही करायला तयार आहे. गरज नाहीये त्याची. आजी रितेशने मंगळसूत्र घातलंय ना माझ्या गळ्यात, ते स्वतःच्या हाताने काढून टाका माझ्या गळ्यातून. काढा ना. जा ना. काय झालं आईजी? काढा ना मंगळसूत्र. आता का कचरताय? तुम्हाला मान्य नाहीये ना माझं आणि रितेशचं नातं? आमचं लग्न मोडायला निघालात तुम्ही. माझं लग्न मोडायचंय ना आईजी. मोडा ना, मोडा माझं लग्न, पण मला न्याय मिळवून द्या आणि मग मोडा. तुम्हीच म्हणालात ना, आपलं काय किंवा परक, न्याय करताना भेदभाव करायचा नसतो. आणि मला खरं सांगा ना आईजी, मी पसंत होते ना तुम्हाला, मग या घराला शोभून दिसणारी, तुमच्या कसोटीला खरी उतरेल अशी सून होण्याची संधी द्या ना मला प्लीज एकदा. तुला नाही जमणार. आईजी आईजी मला एक संधी द्या ना प्लीज. देते तुला संधी. पण गोष्ट न्यायाचीच असेल ना, तर एक संधी नंदिनीलाही मिळायला हवी. म्हणजे नंदिनी या घरात येईल आणि भावी सून म्हणून या घरात राहील. तुमच्या दोघींची परीक्षा घेईन मी. तुम्हा दोघींना स्वतःला सिद्ध करावं लागेल. तुम्हा दोघीपैकी जी कोणी या परीक्षेत पास होईल तीच या घराची सून होईल. मान्य आहे तुला? अगं बोल ना, मान्य आहे का तुला? मी म्हणाले होते ना तुला, नाही जमणार तुला. थांबा आईजी. मान्य आहे मला. अरे काय सांगतोयस काय तू? खरंच सांगतोय. आज नानासाहेब आले होते ऑफिसमध्ये. मग नानासाहेबांची अण्णांबरोबर चांगलीच खडाजंगी झाली असेल ना? नाही नाही, अगदी तसं काही झालेलं नाहीये, पण नानासाहेबांना लग्नाची घाई झाली आहे. आणि विशेष म्हणजे आईजींच्या शब्दावर नानासाहेबांना विश्वास आहे. बरोबरच आहे. हे बघ, आईजी हे लग्न नक्की लावणार. काहीतरीच काय बोलती आई. रितेश कसा उभा राहील या लग्नासाठी? ते तू आईजींवर सोड, पण काव्या या घरात न जाणार आणि नंदिनी या घरात येणार हे नक्की. हो सासूबाई, तुझं काय मध्येच? हा, तू आपलं काम कर, नाक खुपसू नकोस मध्ये. बरं आई ऐक ना, तो मांडवाला आला होता का? नाही, त्याला 10,000 रुपये द्यायचे होते ना, आला का तो? अरे नाही, त्यांनी ना फोन केला होता, तो उद्या येणार आहे. हो का? हा बरं एक काम कर ना, ड्रॉवर मध्ये 10,000 रुपये ठेवलेले आहेत, तू मोजून घे आणि तुझ्या कपाटात ठेव. ठीक आहे. त्याला मेसेज टाकतो तोपर्यंत. हो चालेल. अरे प्रथमेश, याच्यामध्ये 500 रुपये कमी आहेत. काय 500 रुपये कमी आहेत? हो, हे घे, मोज तूच. खरंच 500 रुपये कमी आहे?
कुठे गेले पैसे? तुझ्या बायकोलाच विचार ना, तीच असते ना इथे दिवसभर. काय ग, तूच चोरलेस ना पैसे? अहो काहीतरीच काय बोलताय, मी का घेईन पैसे? उलटून बोलू नकोस. पैसे तू नाही घेतलेस तर मग गेले कुठे? थांबा मी पार्थला विचारते. दुपारी रिमोटची गाडी विकत गेला तो माझ्याकडे पैसे मागत होता. खूप हट्ट केला त्याने. माझ्याकडे होते पैसे पण मी नाही दिले त्याला. मी त्याला विचारते. याला म्हणतात चोराच्या उलट्या बोंबा. उगाच माझ्या नातवाच्या नावावर खपवू नकोस हं? हा सगळा तुझाच कारभार असणार आहे. माझा नातू असं करणं शक्यच नाही. प्रणाली, कबूल कर, कबूल कर की पैसे तूच चोरले. नंदिनी या घरात येईल आणि भावी सून म्हणून या घरात राहील. तुम्हा दोघी पैकी जी कोणी या परीक्षेत पास होईल तीच या घराची सून होईल. आईजींच्या परीक्षेला मी होतं म्हटलंय, पण हे रितेशला आणि आईंना कसं सांगायचं? आई घाबरतील आणि रितेश भयंकर चिडेल. मागे हटून तर नाहीच चालणार. काय काय करावं?